प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगरात संताप उसळला। शिवद्रोही श्रीपाद छिंदमवर बंदीची मागणी। शिवशंभो प्रेमी आक्रमक। डीवायएसपी दिलीप टिप्परसे यांना निवेदन सादर। अहिल्यानगर शहरात पुन्हा एकदा वातावरण तापले असून शिवप्रेमी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत शिवद्रोही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीपाद छिंदम यांच्यावर सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांमध्ये बंदी घालण्याची जोरदार मागणी केली आहे। मागील काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय बैठकीदरम्यान छिंदम यांना हाकलून लावण्यात आल्याची घटना घडली होती। त्यानंतर त्यांनी काही नगरसेवकांविरोधात तक्रारी दाखल केल्याने वाद चिघळला आहे। याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 30 मार्च रोजी शहरातील शिवशंभू प्रेमी मोठ्या संख्येने एकत्र येत आक्रमक झाले। शिवप्रेमी नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्परसे यांना लेखी निवेदन सादर केले। या निवेदनात छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांना शहरातील कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्यास बंदी घालावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये 2 दिवसापूर्वी श्रीपाद छिंदम यांच्याविषयी जो काही प्रकार घडलाय आणि त्या प्रकारानंतर त्यांनी जी काही भूमिका मांडली आहे त्याच्या विरोधात आज आम्ही एसपी ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो। एकतर त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे आक्षेपार्ह वक्तव्य झालं होतं ते आजही कोणता शिवशंभू प्रेमी विसरलेला नाही आणि आर्थिक ज्या पद्धतीचं त्यांचं तिथं सभागृहामधलं जे काही वक्तव्य होतं तर ते हाणून पाडण्यासाठी ज्या नगरसेवकांनी त्यांना विरोध केला ते नगरसेवक 20-20, 25-25 हजार लोकांच्या मतदारांच्या वार्डातून निवडून आलेले आणि त्यांचं प्रतिनिधित्व करतात या आधी सगळ्यात पहिले त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे ही भावना फक्त त्या नगरसेवकांची नसून ही सगळ्या नगरची भावना आहे आणि तो विरोध हा त्या वृत्तीला विरोध आहे। म्हणजे जे कोणी छत्रपती शिवाजी महाराज असू द्या किंवा या भारतातले जे काही महापुरुष आहेत त्यांच्या विरोधात अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्या वृत्ती आहेत त्यांच्या विरोधात हा सगळा शिवशंभू प्रेमी आज या ठिकाणी एसपी ऑफिसला आलेला आहे निवेदन देण्यासाठी। आम्ही अशी मागणी केली आहे की ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांनी वक्तव्य केल्यानंतर, आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर निर्माण झाला होता तशीच परिस्थिती पुन्हा एकदा या अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण होताना पाहायला मिळते आणि त्यांनी जी काही चितवणीखोर वक्तव्य केली आहेत त्याच्यानुसार आम्ही साहेबांना विनंती केली की आपण याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्वरित सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये अशा वृत्तींना कुठेही सहभाग घेऊ देऊ नये आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशा प्रकारचं आम्ही साहेबांना निवेदन दिलंय। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।